Warm welcome सगळ्यांना. So now डे 5. वी आर ऑन डे 5 आणि आता आपला पूर्ण कॉन्टेक्स्ट सेट झालेला आहे. हनुमान चालिसेतले गोल्स आहेत आणि हे गोल्स आपण आय एम शुअर की असे छानपैकी एका विश बॉक्स मध्ये जसे मी ठेवले तिकडे, राईट. आणि हे सतत आम्ही लिहित असतो गोल्स कंपनीमध्ये वैयक्तिक, राईट. आणि असे छान छान गोल्स छोटे छोटे पण काही लिहितो, काही कंपार्टमेंट्स केलेले आहेत. अम, आणि याच्यात काही कंपनीचे गोल्स आहेत, त्याच्यात तब्येतीचे गोल्स आहेत. असे विविध या चिठ्ठ्या आहेत, छानपैकी गोड आहेत. आणि यु नो आणि ह्याच्यावरती असं लिहिलंय की माय विश बॉक्स असं लिहिलेलं आहे त्याच्यावरती, आणि काही सिम्बॉल्स आहेत जे मला थोडेसे समजतायत ते, राईट. सो यू कॅन डू समथिंग लाईक दिस. म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला दाखवावं आणि बिकम व्हेरी सिरियस अबाउट युअर गोल्स. सिरियस म्हणजे काय? नॉट सिरियस म्हणजे फोकस. बिकम फोकस अबाउट युअर गोल्स. सो लेट स्टार्ट आजचं सेशन. मला असं वाटतं की आपण इंटरेस्टिंग असणार आहे सगळ्यांसाठी. ज्यांनी ज्यांनी गोल्स लिहिले नाहीयेत अजूनपर्यंत, इट्स ओके. यू कॅन कंटिन्यू टू राईट गोल्स इवन इफ इट्स अ डे 1 टुडे टू राईट गोल्स. इट इज ऍब्सोल्युटली ओके. ज्यांची हनुमान चालिसा फॉर एक्झाम्पल मिस झाली असेल, ज्यांनी हनुमान चालिसेचं पठण नसेल केलं, राईट, पण नो प्रॉब्लेम. तुम्ही मंगळवारपासून परत नवीन सिरीज मध्ये तुम्ही म्हणजे मंगळवारपासून तुम्ही परत करू शकता पुढचे 21 दिवस. ऍब्सोल्युटली ओके, नो प्रॉब्लेम. पण सेशन मध्ये आपण जे इथे आपण आपण इथे जे नॉलेज शेअर करणार आहोत किंवा आपण जे हिलिंग करणार आहोत किंवा जे आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे, राईट, तर ते मार्गदर्शनाचा स्त्रोत म्हणजे चॅनल कुठे आहे? तर चॅनल इकडे आहे. हे माझे दोन गुरु आहेत, राईट. हे जे आहेत ते शंकर बाबा महाराज आहेत, राईट. आणि हे माझे गुरु मास्टर चोवाकुक्सवी आहेत. मला असं वाटलं की काही जण तुम्ही प्रत्येक जण माइट नॉट नो हिम. मला असं वाटलं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवावे, राईट. गुरुजनांना जे स्मरण करतो आणि या सगळ्यांचे खूप खूप आशीर्वाद जीवनामध्ये आहेत आणि हे सगळं पुढे चाललंय, राईट. ओके, सुरू करूया मग आता. दोन्ही हात जोडून प्रार्थना करूया. स्माइल. एक छान मोठा स्माइल करा बरं. मनाच्या पडद्यावरती स्वतःला बघा. बघा किती सुंदर स्माइल आपण करतोय. इनहेल आणि एक्सेल स्लोली. स्माइल अट युअर सेल्फ. दोन्ही हात जोडून प्रार्थना करूया. म्हणा, हे परमेश्वरा, प्रभुराम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, सगळे श्रेष्ठगण, भगवान कृष्ण, आजच्या सेशनसाठी स्पेशल इन्व्होकेशन. माझे गुरु मास्टर चोवाकोक्सवी, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, सगळे एंजल्स, सगळे आर्कएंजल्स, सगळे हिलिंग एंजल्स आणि सगळे साहेब, एव्हरीबॉडी. थँक यू सो मच. ग्रेटफुल टू ईच वन ऑफ यू. वी इन्वोक युअर ब्लेसिंग्स फॉर डीपर अंडरस्टँडिंग ऑफ मनस्थिती. थँक यू. टू ऑल ऑफ यू, गुड इव्हनिंग वन्स अगेन. आय वेलकम यू ऑल फॉर दिस सेशन. डे 5 पर्यंत आपण आलो आणि आपली सिरीज आता पुढे पुढे सरकते, राईट. तुमच्याशी मी काही टेक्निक शेअर करतोय जे आम्ही NLP मध्ये वापरतो, राईट. फुटबॉल टेक्निक मी तुमच्याशी शेअर केली, राईट. आजच्या सेशनमध्ये टेक्निक नाहीये. आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट एक एक्सरसाइज करणार आहे. काय बरं तो एक्सरसाइज आहे, राईट. तर त्याच्या आधी पहिले कॉन्टेक्स्ट येऊया, आपण त्याच्याविषयी बोलूया, राईट. व्हॉट इज दिस कॉन्टेक्स्ट ऑल अबाउट? व्हॉट इज दिस कॉन्टेक्स्ट? तर आपण आता हे सगळ्यांनी संकल्प लिहिले, मनोरथ लिहिलेले आहेत. मनोरथ 2025. येस्टरडे वी रिव्ह्यूड हनुमान चालिसा, एकत्र आपण वाचली. त्याच्यामध्ये काही मार्किंग केलेल्या लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये आपण काय आपले गोल्स नवीन असले पाहिजेत ते आपण समजलो. एक गोल मी सगळ्यांना तुम्हाला सांगितलेला, हार्मोनियस रिलेशनशिप. म्हणजे आपली फॅमिली आहे तर व्हिज्युअलाइज करा, संपूर्ण फॅमिली पोर्ट्रेट मध्ये असं इमेज बघा आणि प्रत्येक जण एकमेकांशी आत्मीयतेने वागताय, समजून घेत आहे, अंडरस्टँडिंग करताय. पहिली इमेज तर बनवा, मग फिलिंग्स करूया, मग त्याच्यामध्ये काही ऑडिओ टाकूया आणि मग हळूहळू ते डेव्हलप होणार. इट विल हॅपन. पण हे सगळं करत असताना सगळ्यात पहिले मला असं वाटलं की आता जशी आपली हनुमान चालिसेचा पूर्ण एक बोर्ड सेटअप झालेला आहे, प्लॅटफॉर्म सेटअप झालेला आहे, आणि मग सुरुवात करताना भगवान कृष्ण, त्यातला थोडासा मी एक रेफरन्स देतो. 6व्या अध्यायामध्ये, गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाला काय सांगतायत? अर्जुन म्हणजे आपणच, असंच समजायचंय. जी अर्जुनाची अवस्था पहिल्या अध्यायामध्ये होती, तो पहिले कसा होता, नंतर तो शेवटला जाईपर्यंत अगदी फार डिप्रेस झालेला,
पहिले म्हटलेला कोण आलाय माझ्याशी लढायला, मला मध्यावरती घेऊन जा. आणि नंतर पूर्ण हवा निघून गेली. सगळे समोर त्याचे गुरुजन दिसायला लागले, त्याची भावबंड दिसायला लागली. कृष्ण काहीच नव्हते करत, पहिल्या अध्यायात काय बोलले नाही. अशी अवस्था आपली असते, होत असते जीवितामध्ये. पहिल्या अध्यायामधली अवस्था कायम होत असते. त्यामुळे वेळ मिळाला तर नक्की गीता पठण, गीता अभ्यास करा. इट विल बी फंटास्टिक. तो गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये कृष्ण सांगतायत की विचार जे आहेत ना, विचार, अर्जुना, विचार जे आहेत, त्या विचारांचं शुद्धीकरण होणं गरजेचं आहे. मेडिटेशन होणं गरजेचं आहे. कारण माइंड इज कॉन्स्टंटली थिंकिंग. आता सगळेजण तुम्ही सेशन ऐकताय, काही जण तुम्ही युट्यूबवरती ऐकताय. मला लक्षपूर्वक जरी तुम्ही आता हे सेशन ऐकत असाल तरी सुद्धा आता काही जण तुम्ही घड्याळ बघाल, 6 वाजून 8 मिनिटं झाली, आता 20 मिनिटं राहिली आहेत, 7ला कुकर लावायचा आहे, अजून काय 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 तुमच्या मनामध्ये विचार आहेत. थांबणार नाहीये मन. मन थांबणार नाहीये, विचाराची इंजिन थांबणार नाहीये. विचाराचं इंजिन थांबणार नाहीये. राईट. सो मग काय करणार अशा वेळी? एवढे संकल्प लिहिलेत, मनोरथ 2025 पूर्ण कसे करणार? कृष्ण म्हणतायत की प्रकृती अत्यंत इम्पॉर्टंट आहे, आणि प्रकृती म्हणजेच मीच. म्हणजे कृष्ण असं म्हणतात की मी म्हणजे प्रकृती आहे, आणि सगळ्या प्रकृती म्हणजेच मीच आहे. मग आपल्यासाठी असलेली प्रकृती म्हणजे आपला जो देह आहे, जीवात्मा आहे, ती आपल्यासाठी प्रकृती आहे. आपण काय म्हणतो, आज माझी प्रकृती ठीक नाही आहे, मी येत नाहीये, असं आपण म्हणतो का नाही? येस, आज माझी प्रकृती चांगली आहे, प्रकृती चांगली नाही आहे, प्रकृती गंभीर आहे, प्रकृती सुंदर आहे, असं बोलतो आपण. प्रकृती, आपल्यासाठी प्रकृती काय आहे? आवर हेल्थ इज आवर प्रकृती. येस और नो? राईट. मग ह्या प्रकृतीमध्ये आपण असताना विचार, 60,000 विचार आपण दिवसभर करतो. राईट. 60,000 थॉट्स आर पंप्ड एव्हरी डे. 4 माणसं घरामध्ये असतील तर किती झाले? 6 चोक 24, 2,40,000 विचार एका दिवसामध्ये. मग अशा वेळी एक सिरियल चालू आहे, मग ते काहीतरी विचार देऊन जातात. टीव्ही चालू आहे, ते काहीतरी विचार करून जातात. दुसरं काहीतरी रील्स वरती किंवा युट्यूबला आपण काय बघतो ते विचार देऊन जातात. बापरे, केवढी गर्दी आहे. मग अशा वेळी आपले संकल्प कशी पूर्ण होणार? असा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आपण या सेशनमध्ये काढायचा प्रयत्न करणार आहोत. आर यू रेडी एव्हरीबडी? सो नॉट वेस्टिंग टाइम, आय वॉन्ट यू टू सिट डाऊन. ऍक्च्युली तुमचे बऱ्याच लोकांचे व्हिडिओ बंद आहे, राईट, पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की व्हिडिओ सुरू ठेवा आणि खुर्चीत बसा. या सेशनला येताना ट्राय टू कीप युअर व्हिडिओज ऑन. खुर्चीत बसा. टेक अ चेअर, प्रॉपर चेअर. जेंटली इनहेल, जेंटली एक्सेल. हळूहळू जसं मी तुम्हाला ऍडवाइस करीन, the way I will instruct you, just gently and very slowly, just follow simple instruction. Ready? Very gently close your eyes. शांतपणे आपले डोळे बंद करा. चष्मा काढून ठेवा. फक्त माझा चष्मा असणार आहे, कारण मला तुम्हाला बघायचंय काय चाललंय. ओके, चला. छानपैकी डोळे अत्यंत कोमलतेने बंद करा. स्माइल करा. आणि काल कसं सांगितलं मी तुम्हाला पहिल्या सेशन पासून, शोल्डर स्पाइन एकदम इरेक्ट, कंधे सीधे. पाहिजे असेल तर छाती बाहेर काढा, कंधे मागे जाऊ द्या, खांदे मागे जाऊ द्या, ताट बसा. आता तुम्हाला मी थोड्याच वेळात स्टॅच्यू देणार आहे. अजिबात हलायचं नाहीये. जे काय असेल ते आता पुढची 1 मिनिटात करून घ्या. फोन सायलेंट करून घ्या. जे काय करायचं ते पुढची 30 सेकंद तुम्हाला मी देतोय. रेडी? व्हेरी स्लोली, व्हेरी जेंटली. आपण एक पोझिशन घेतलेली आहे.
हळुवारपणे आता डोळे उघडा. लुक एट मी. लुक एट द स्क्रीन. काय बघायचंय तुम्हाला, काय करायचंय? हळुवारपणे तुम्ही आता ही पोझिशन सोडायची नाहीये. आपण काय करतोय, तर एवढा विचार येतोय मनामध्ये, एवढे विचारांचं नुसतं श्रृंखला चालू आहे. 60,000 विचार भागिले जर मी 24 केले, 60,000 भागिले 24 म्हणजे 60,000 डिवाइड बाय 24. 60,000 डिवाइड बाय 24. 2500 विचार तासाला येत आहेत. आणि जर ह्याला 60 मिनिटांनी केलं तर एका मिनिटात 41 विचार येत आहेत. एका मिनिटात 41 विचार येत आहेत. म्हणजे एका सेकंदाला किती येत आहे? राईट, लगभग 2 सेकंदाला एक विचार येतो. आणि अशी विचारांची श्रृंखला आहे. आज आपण शिकणार आहोत फक्त एका विचारावरचं ध्यान. आणि कुठला तो विचार आहे? ओनली वन थॉट. यू विल मेडिटेट ओनली ऑन वन थॉट. आणि तो थॉट आहे प्राणायास्वा, अपानायस्वा. प्राण घेणार आहोत आपण, प्राणा घेणार आहोत, प्राणायास्वा, आणि सोडताना अपानायस्वा. हा प्राण घेत असताना आपलं फक्त लक्ष असणार आहे की आपण कसा प्राण घेतोय. हाऊ आर यू इनहेलिंग, हाऊ आर यू एक्सहेलिंग. मी तुम्हाला गाईड करणार आहे. स्लोली अँड स्टडीली स्टार्ट लुकिंग इन फ्रंट ऑफ युअर नोज. नाकाकडे बघायचं नाहीये, पण समोर बघायचंय. आणि समोर बघत 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 जसं जसं तुमची नजर लागेल, जेंटली, वेरी स्लोली, धीरे धीरे अपनी आंखों को बंद कर दीजिए. क्लोज योर आईज. क्लोज योर आईज जेंटली, व्हेरी स्लोली. स्वतःला सैल सोडायला सुरुवात करा. फक्त आपलं लक्ष असणार आहे द्रेष्टाभावानी स्वतःकडे बघायचंय. अर्जुनाकडे कृष्णाने द्रेष्टाभावानी बघितलं होतं, त्याप्रमाणे आपल्यातला कृष्ण समोर तुम्हाला मेंटल स्क्रीनवरती तुम्ही दिसताय, आणि जे तुम्हाला दिसतोय तो अर्जुन आहे. बघा, अर्जुन श्वास कसा घेतोय बघा. ओनली ऑब्झर्व. प्राणायास्वा, अपानायास्वा. इनहेल, एक्सेल. बघा, तुमच्यातला जो यू आणि मीच्या स्टोरी मधला यू आहे, 25% सुद्धा श्वास घेत नाहीये. दीर्घ श्वास घेत राहा. घेतलेला श्वास कुठपर्यंत जातोय? घशापर्यंत जातोय, छातीपर्यंत जातोय. श्वास सोडत असताना आपल्याला कळतंय श्वास सुटतोय का आपला, का कुठे अडकलाय? बघा, द्रेष्टा भावानी आपल्याकडे. आज आपल्या मनोरथ 2025 साठी पाया रचणी चालू आहे. जसं जसं तुम्ही स्वतःला बघत राहाल, तसं तसं तो श्वास कुठे कसा चाललाय याच्याकडे लक्ष केंद्रित करा. As you start to concentrate on breathing, the inhalation exercise, you will notice that my breathing, my inhalation is very shallow.
ॲज यू एक्सेल संपूर्णपणे जीवनातला सगळा ताण रिलीज करा, दुःख रिलीज करा. ज्या गोष्टी कामाच्या नाही आहेत, ज्यांनी आपला लॉस होतोय, नुकसान होतंय, ते रिलीज करा. इनहेलेशन करत असताना कुठे तुमची पाठ धरेल, मान दुखेल, कुठेच लक्ष आता नसणार आहे. फक्त एकच लक्ष आहे, वन थॉट. कसं चाललंय इनहेलेशन, कसं होतंय एक्सहेलेशन. फक्त एकच विचार, ना दाएं ना बाएं, फक्त एकच विचार. सर मला पाठीत दुखतंय, आय एम नॉट लिस्निंग टू यू. सर माझी मान धरली, आय एम नॉट लिस्निंग टू यू. कंधे सीधे, इनहेलेशन, एक्सहेलेशन. बघा आपला श्वास छातीपर्यंत तरी येतोय का व्यवस्थित? घेतलेला श्वास छातीपर्यंत जातोय तर कुठे अडकतो? जैसे जैसे आप उसको कॉन्सेंट्रेट करेंगे, आपका ध्यान केंद्रित करेंगे, वैसे वैसे यू विल हैव क्वालिटी ऑफ इनहेलेशन. Inhale slowly. Some of you realize that exhalation फार कमी होता है इसमें. समानता नहीं है एक्सेलेशन. सर श्वास सोडताना मला त्रास होतोय, मला समजत नाहीये, मी काहीच ऐकत नाहीये तुमचं. आय एम नॉट लिस्टिंग. श्रेष्ठाभावानी बघा आपली कंडिशन काय. वन थॉट, ओनली वन थॉट. प्राणायाम स्वा, अपानाय स्वा. प्राणायाम स्वा, अपानाय स्वा. कीप डुईंग. प्राणायाम स्वा, अपानाय स्वा. पोचतोय का आपला श्वास पोटापर्यंत गेलेला समजतोय आपल्याला? बघा पडद्यावरती स्वतःच्या इमेजकडे. लुक ॲट युअर सेल्फ ऑन द मेंटल स्क्रीन. गेलाय आपला श्वास खाली, पोटापर्यंत आलाय. श्वास सोडता येतोय आपल्याला? श्वास सोडताना आपल्याला कळतंय? आपला अवेअरनेस आहे की कुठे अडकतोय सोडता? सर छातीवरती अडकतो, सर पाठीवरती अडकतो. द्या त्याला वाट तयार करून द्या बाहेर जायला. पण आय रिलीज द डिस्कम्फर्ट.
जैसे जैसे आप बोलोगे, आई रिलीज द डिस्कम्फर्ट. तसा तसा तो श्वास, त्याचा बांध फुटेल, बाहेर जायचा रस्ता मिळेल. वापरलेली ऊर्जा, काहीच कामाचे नसलेले इमोशन्स, याचा मी त्याग करतो. धीरे धीरे अपने आप को यू स्टार्ट लविंग योर सेल्फ. जो तुमचा अदर यू आहे तो तुम्हाला सांगतो, आय लव्ह यू, थँक्यू, म्हणा याची मला गरज होती. जस्ट फोकस ऑन इनहेलेशन आणि एक्सहेलेशन. श्वास पोहोचलाय का तुमच्या बिंबीपर्यंत, नेवल एरियापर्यंत? काय करतोय श्वास आतमध्ये? ऑक्सिजन देतोय तुमच्या न्यूरॉन्सला. न्यूरॉन्स ब्रेन मध्ये असतात. तुमच्या जीन्सला हा श्वास मिळतोय, ऑक्सिजन मिळतोय. जीन्स हार्ट वरती असतात. गट बॅक्टेरिया, गुड बॅक्टेरिया पोटावरती असतात. प्राणायाश्वा, अपानायाश्वा. जिथून जिथून श्वास गेलाय तो बॉडी पार्ट पूर्णपणे रिलॅक्स झाला. रिलॅक्स होतो. You will follow my instructions. On the count of three, जिथे जिथे एक्सेलेशन करताना श्वास अडकतोय तिथे तुम्ही त्याला मार्ग करून देताय, निगेटिव्ह इमोशन्स रिलीज करताय. 3, रिलॅक्स. डिस्कम्फर्ट रिलीज करा. कुठला अडथळा असेल तर रिलीज करा. रिलीज. एस्पेशली खांदे, छाती, पाठ, पोट. रिलीज. रिलीज. कीप रिलीजिंग. वन थॉट. इनहेलेशन, एक्सेलेशन. हळूहळू श्वास बघा तुमचा गुडघ्यापर्यंत पोहोचलाय. काही जणांचा पोहोचला असेल. हळूहळू गुडघ्यापर्यंत पोहोचवा श्वास. पायाच्या अंगठ्यापर्यंत पोहोचवायचं. मनाच्या स्टेथोस्कोपने बघा कुठे कुठे श्वास जातोय तुमचा. जणू काय आपण इनर स्कोपिंग करतोय. आपल्याला टीव्हीवरती समोर पडद्यावरती दिसत आहे. मानो की तुम्हाला दिसतंय तर काय दिसलं असतं? श्वास घेतलाय नॉस्ट्रिल्स मधनं, नाकाच्या नाकपुडीतनं श्वास गेलाय. रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये गेलाय, लंग्स मध्ये गेलाय. घ्या श्वास घ्या.
तुम्ही श्वास घेत राहणार आहात. मी प्रभू रामाचं नाव घेणार आहे. प्रत्येक श्वासामध्ये राम जाणार आहे. राम. घ्या श्वास. राम. 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 आपल्याकडे अजून 2 मिनिटं आहेत. कीप डुईंग इट. राम. इनहेल स्लोली. एक्सेल स्लोली. बघा, आपल्यातला अर्जुन समोर दिसतोय तुम्हाला. यू आणि मीच्या स्टोरीमध्ये यू इज अर्जुन. बघा अर्जुन काय म्हणतो. थोडं ऑक्सिजन स्पायनल कॉर्डला द्या. या श्वास जाऊ दे तिकडे. तिथे डायरेक्शन करा. मानेच्या भागामध्ये डायरेक्शन करा. श्वास तिकडे जाऊ दे. दीर्घ श्वास घ्या. होल्ड करा. एक्सेल करा मानेच्या भागामध्ये. राम. इनहेल. पाठीच्या मध्यभागी. थोरासिक रिजन म्हणतात त्याला. एक्सेल. राम. इनहेल. लंबर भागामध्ये, लोअर बॅक मध्ये. एक्सेल. खांदे पूर्ण रिलॅक्स. इनहेल. राम. एक्सेल. इनहेल. फक्त एकच विचार आहे मनामध्ये. वन थॉट. वा. एक्सेल. हळूवारपणे जे जे जस्ट जेंटली रब युअर हँड्स. मसाज युअर फेस. जे प्राणी किलिंग शिकलेत त्यांनी इनर ऑरा स्कॅन करा. वाढलाय. स्कॅन युअर इनर ऑरा. जे प्राणी किलिंग शिकलेत त्यांनी इनर ऑरा. तुम्हाला मी अनम्यूट करण्याची संधी देतो. यू कॅन अनम्यूट अँड टेल मी काय झालं. वाढलाय. कमी झालाय. यू कॅन अनम्यूट अँड टेल मी. पूर्ण स्क्रीनवर. वैजंता. वाढला पण आहे आणि स्ट्रॉंग पण आहे. हा. वाढला पण आहे. स्ट्रॉंग. थँक्यू. टेक्निक चालू व्हायच्या अगोदर तेव्हा पण त्यापेक्षा पण भरपूर वाढलंय आणि छान वाटलं एकदम फिलिंग. छान वाटतंय. एक्सलेंट.
एनिबडी हिअर, थँक्यू वैजंता, एनिबडी हिअर तुम्हाला अनम्यूट करायची संधी दिली मी. इथे असं पण आहे आता की ज्यांना खरंच पाठदुखी होती, कंबरदुखी होती, मान दुखत होती, यू आर फिलिंग बेटर. सर माझ्या राईट साईडला थोडस दुखत मी होतं. तुम्हाला स्पॉटलाइट करतो. येस, बोला बोला. राईट साईडला माझ्या बॅक साईडला दुखत होतं थोडं. पूर्ण तेवढा स्पेस होता. हा, एवढा एवढा होता, हा तो पूर्ण बरा झाला. क्या बात आहे, खूप छान, थँक्यू. तिथे जय फोकस केला जास्त एक्सप्लेन करताना तुम्ही. जय छान वाटलं, एकदम मस्त सुंदर. प्रभुरामाचे आशीर्वाद आहे, थँक्यू. येस, एनिबडी एल्स? आय कॅन टेक वन. ओके, ठीक आहे. Yes, yeah, you want to say something? Yeah. How did you feel Yeah, today? yeah, I'm feeling very light actually since today like my daughter is traveling to US alone. So like since yesterday like I was very anxious and so after this I don't know that thoughts all those that anxious thought everything gone. I'm feeling very relaxed Ah, now. fantastic. Otherwise, I was very hype, very tensed or like how she will manage and all those things. So now nothing is there. So then, okay, she will reach. Yeah, Prabhuram. thank you Yes, for well, asking me. great, fantastic. लक्षात येते. Thank you. Yes, thank you, thank you. So, काय लक्षात येते आपल्या, राईट, की प्राणायाम भगवान कृष्ण सांगतायत, योगारूढ व्हायला सांगतायत आपल्याला. योगारूढ, अश्वरूढ, जसं घोड्यावरती बसतो अश्वरूढ, तसं योगारूढ सांगतायत 6व्या अध्यायामध्ये. का बरं आपण शिकतोय? मनोरथ पूर्ण करायचे. पण मनोरथ पूर्ण करत असताना मनस्थिती चांगली नसेल तर 21 दिवस तुम्ही या सेशनला याल, वा सर मज्जा आली, छान मज्जा आली वगैरे वगैरे, मला काहीतरी सांगाल, खूप अप्रिशिएट कराल वगैरे वगैरे, नंतर आपली पाठी कोरी. असं नाही होतं का? वी आर ऑल वन, वी आर इन दिस टुगेदर. मनाची स्थिती कशी आहे आपल्या? खाली विचार, आपल्या मनात दुसरा कुठला विचार आला? बाहेर काय आवाज येत होता? तुमच्या बाहेर कुठेतरी बिल्डिंग मध्ये काम चालू होतं किंवा घरातल्या लोकांचं कसला तरी तुम्हाला फिलिंग येत होती? मी तपासत होतो, माझ्याकडे पेंडुलम आहे, त्या पेंडुलमवरती मी तपासत होतो, राईट. एवढे विचार आपण करत होतो सगळेजण सेशनच्या आधी, स्टॉप. आणि जेव्हा तुम्ही वन थॉट मध्ये गेलात, एकच विचार, फक्त एकच विचार. हा पेंडुलम पण तेच सांगतोय, एकच विचार, ओनली वन. तुम्ही ऑर्डर करू शकता पेंडुलम अमेझॉन वरती आणि चेक दिस टू युअर सेल्फ. ओनली वन थॉट. काय झालं वन थॉट मध्ये? प्राणायाम. हा, मी घेतोय सर, नाही पोचत आहे पोटापर्यंत पण श्वास. शॅलो ब्रिदिंग करतोय, 25% पण आपण ब्रिदिंग करत नाही. पण गोल मागताना 150% मागतोय, 1000% मागतोय, पण श्वास केवढा घेतोय? म्हणून भगवान सांगतायत मेडिटेशन इज इम्पॉर्टंट. हनुमान चालिसीत सांगतायत बळ इज इम्पॉर्टंट. कुठून मिळणार बळ? पहिले प्राणायाम, मग अपानायाम, मग प्राणायाम, मग अपानायाम. आपण इन्हेलेशन नंतर एक्सेलेशन सांगलंय. सगळ्यांनी नाक बंद करा. होल्ड युअर नोज लाईक दिस. होल्ड इट. नो, कीप होल्डिंग टिल टुमॉरो. असं होणार आहे का? सोडा बरं सगळ्यांनी. आता दीर्घ श्वास घ्या, घ्या, घेत राहा. आता उद्यापर्यंत घेत राहा. चालणार आहे का असं? काय सांगितलं परमेश्वरांनी आपल्याला? प्राणायाम, अपानायाम, प्राणायाम, अपानायाम सांगतायत भगवान. का बरं शिकतोय आपण? वाय आर वी लर्निंग दिस? फॉर हनुमान चालिसा, द फर्स्ट दोहा फॉर अस टू अंडरस्टँड इज बळ, बुद्धी आणि विद्या. पण मनाची स्थिती एवढी गंभीर असेल, काही जण तर तुम्ही झोपलात छानपैकी, कशी झाली झोप? झोपले असाल कारण एवढा थकवा आहे, एवढी स्ट्रेस आहे. तो खांद्यावरती घेऊन चालतोय, खांदे उतरतायत, सर्वाइकलचा त्रास होतोय लोकांना. मान अशीच अशी पण नाही होईल.
मान अशी करायची अशी तर असं करायला लागतंय, पण मान अशी होई नाही, लवचिकता नाहीये. मग ते प्राणायाम अपानायाम केल्यावरती कळलंय. क्लिअर झालं सगळ्यांना? नाची स्थिती. हे केल्यानंतर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. किती लोकांना मनस्वी शांतता अनुभवायला मिळाली? हाऊ मेनी ऑफ यू आर फीलिंग मन शांती? मी व्हिडिओ सुरू केला तर बरोबर रेज हँड. येस, मन शांती. यू फीलिंग गुड राईट इन युअर माइंड, राईट? तुला मनस्वी बरं वाटलं की नाही? हो की नाही? येस, थँक्यू. तो जर आपल्याला आंतरिक शांतता वाटते, पीस वाटतंय, पीस, मग आपल्या संकल्पामधला, आपण त्या संकल्पामध्ये आपल्याला लिहिलंय मनाची स्थिती कशी असली पाहिजे? पीसफुल असली पाहिजे. मग आता या अशा सुंदर परिस्थितीमध्ये असताना आपण कोणावरती रागवू का हो? शक्य तरी आहे का? नाही ना. आपण सहजपणे माफ करू शकतो का नाही आता? कारण आपल्याला हा पेढा गोड लागला. येस ऑर नो? येस ऑर नो? राईट? कारण मला आवडलं हा आता हे स्वतःच. बघा, जर तुम्ही रोज केलं हे 10 मिनिटं 5 मिनिटं, नंतर तुम्ही नुसतं असं म्हटलात ना वन थॉट, 5 मिनिटात तुमचे विचार खाली वर खाली वर खाली करायला लागतील. अगदी मस्त. वन थॉट. रात्री झोपताना गेल्यावरती तुम्ही सांगतो तुम्हाला काय झोप लागेल, उत्तम. वन थॉट, जस्ट बिफोर यू गो टू द बेड, फोन वगैरे सगळं 10 मिनिटं आधी स्विच ऑफ करून टाका, 15 मिनिटं आधी, आणि जस्ट सिट इन द चेअर. बघा आपले गोंधळ काय चालले. तुम्ही प्रॉमिस केले सगळ्यांनी, यू अँड मीच्या स्टोरीमध्ये, समोरच्याला यूला प्रॉमिस केलं आय लव्ह यू म्हटलेला, येस ऑर नो? मग ते आपल्याला यू हॅव टू कमिटमेंटला आपल्याला जागा राहायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही असं म्हणाल, त्याला बघाल, राईट? आता तुम्हाला अवेअरनेस मध्ये पुढचा 1 मिनिटात बघा किती फास्ट करणार. क्लोज युअर आयज. क्लोज युअर आयज. व्हेरी गुड. स्माइल ॲट युअर सेल्फ. सांगा बरं स्वतःला, अरे जमलं तुला. सांगा स्वतःला, अप्रिशिएट करा. अरे जमलं तुला, अगं जमलं तुला. स्वतःचं नाव घ्या. जस्ट फॉर एक्झाम्पल, मी आय टेक माय नेम, शैलेंद्र. अरे जमलं का तुला, गुड यार. सांगा स्वतःला, अप्रिशिएट करा. हे जमलं तुला यार, गुड बॉय, गुड गर्ल. म्हणा चल परत करून दाखव मला वन थॉट, बघू मला जमतंय का. करा बरं. इनहेलेशन एक्सलेशन. बघा कुठे जातो श्वास. पहिल्या टप्प्यात पोहोचला छातीवरती. येस. एक्सलेशन. सोडून द्या जे विचार आपल्याला नको आहेत, निगेटिव्ह एनर्जीज आहेत, राग आहे, द्वेष आहे, सोडून द्या. मग कसा भर 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 एक्सलेशन कराल बघा. येस. ओपन युअर आयज. बघा स्क्रीनवरती बघा. जमलं. हलत नाहीये पेंडुलम, कुठेही इकडे तिकडे तुम्ही गेला नाहीत, नाका समोर राहिला. आहे की नाही मॅजिक? आता एवढ्या सुंदर एनर्जीमध्ये आल्यानंतर, स्टेटमध्ये आल्यानंतर, जेव्हा आपण रामस्तुती आणि हनुमान चालिसा ऐकल्यानंतर काय होईल? आपण बलवान होणार आहोत. येस ऑर नो? आपसूक मार्ग मिळतील. कोणीतरी तुम्हाला सांगेल. उद्या आपण आहारावरती बोलणार आहोत. भगवान कृष्णांनी सांगितलं होतं याला, अर्जुनाला, इट इज नॉट अबाउट मेडिटेशन अलोन. तुझा आहार काय आहे, कसा आहे, तू झोपतोस केवढा, व्यवस्थित झोपतोस का, ऍडक्वेटली झोपतोस का. दिलाय तरी श्लोकामध्ये, 6वा अध्याय गुगलवरती अवेलेबल आहे, युट्यूबला बिंदास ऐका. हे आपण काय समजून घेतोय हनुमान चालीसा सेशनमध्ये, हे का समजतोय? हे याच्यासाठी समजतोय कारण की आपल्याकडे एवढं रिच सगळं आहे, तर आपण घेतलं थोडं थोडं जरी घेतलं तरी सुद्धा आपला संकल्प पूर्ण होणार आहे. क्लिअर? थांबूया. तुमच्यासाठी रेकॉर्डिंग थांबवतो मी.